हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी भरपूर भाज्या वापरून पिझ्झा करणार आहोत। त्यासाठी पिझ्झा बेस आणलेला आहे। तो सगळ्यात आधी गॅसवर तव्यावर आपण थोडंसं दोन्ही बाजूनी असं शेकून घ्यायचं आहे। त्यामुळे त्यातलं जो मॉइश्चर वगैरे असतं ते निघून जातं। आणि नंतर आता आपण त्यावर भाज्या ज्या टाकणार आहोत त्यासाठी तयारी करूया। थोडंसं तेल टाकलेलं आहे, 2 मिरच्या टाकल्या आहेत आणि मी भाज्या भरपूर वापरत आहे। पत्ताकोबी टाकायची आहे, शिमला मिरची टाकून घेऊया। यामध्ये तुम्ही लाल पिवळी शिमला मिरची असेल तर ती सुद्धा टाकू शकता। फरसबी अशा वेगवेगळ्या भाज्या टाकून घेऊ शकता। कांदा आणि टोमॅटो आपण कच्चाच टाकणार आहोत। थोडंसं मीठ टाकून मोठ्या गॅसवर अगदी जरा वेळच परतून घ्यायची आहे। ही भाजी अर्धवट कच्ची छान लागते। तर आता पिझ्झावर सॉस पसरून घ्यायचा आहे। बरेच जण फक्त सॉस चीज टाकून अगदी थोड्याशा फोडी टाकतात पिझ्झावर। तर त्याच्यापेक्षा अशी जर भरपूर भाज्या मुलांना दिल्या, ज्या मुलं खात नाहीत त्या भाज्यासुद्धा ह्यावर टाकून जर दिल्या तर ते पिझ्झाच्या टेस्टमुळे मुलांच्या पोटात जातात। तर असं ही भरपूर भाजी आपण पसरलेली आहे। त्यानंतर कांदा टाकूया, टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि मग नंतर त्यावर चीज खिसायचं आहे। चीज खिसून मी तुम्हाला तव्यावर सुद्धा गॅसवर तव्यावर आपण एक पिझ्झा करून बघणार आहोत आणि एक ओव्हनमध्ये करणार आहोत। यावर आता चीज खिसायचं आहे। खूप टेस्टी आणि छान लागतो। भरपूर भाज्यांमुळे छान झालेला आहे आपला पिझ्झा। ओव्हनला ग्रिलवर 6 मिनिटं बेक करायचं आहे आणि तव्यावर एकदम बारीक गॅस करायचा आहे आणि त्यावर असं झाकण टाकल्यानंतर आपण 3 ते 4 मिनिटातच तव्यावरचा सुद्धा पिझ्झा तयार होतो। हा सुद्धा पिझ्झावरचं एकदम छान झालेला आहे। चीज सगळं मेल्ट झालेलं आहे। तर अशा ह्या वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपींसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। भरपूर भाज्या टाकून पिझ्झा तयार आहे। अतिशय सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे। तर अशाच तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा।